तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी मंदाकिनी स्वागत करते तुमचं मंदाकिनी ब्लॉग चॅनलमध्ये. तर चला, आता माझ्या ड्युटीचा वेळ झाला आहे, तर मी निघाली आहे ड्युटीसाठी. शूज लावायसाठी बसली आहे इथे. तर दिवसभर माझ्यासोबत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की वनरक्षकाची ड्युटी कशी असते व काय काय कामे असतात त्यांना. तर चला, सोबत राहा माझ्या. सुंदर असं वाघाचं चित्र आहे. हे चित्र पाहून सुरुवातीला मला हा वाघ, जेव्हा नवीन मी इथे आली ना, तेव्हा मला हा वाघ रिअलच वाटला होता. इकडून पण आहे एक वरती मस्त. नर्सरीच्या दोन्ही गेटवर असे वाघाचे दोन मस्त असे पुतळे उभे आहेत. आणि हा वाला रस्ता. आता इथून चालू झाली नर्सरी. इथून चालू झाली मुलांनो नर्सरी. बघू शकता, मस्त इकडून दोन्ही साईडला मेहंदीचे झाड आहे आणि मधातून पायवाट आहे. तर मुलांनो, मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचली आहे, नर्सरीमध्ये. बघू शकता, हे आजूबाजूला जे दिसत आहे ते माझी नर्सरी आहे. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये नर्सरीमध्ये आरटीची कामं चालू होतात. आरटीची कामं चालू झाल्यावर ही जी कुटी दिसत आहे ना तुम्हाला, मस्त लाकडाची बनवलेली, ह्या ठिकाणीच बसून मी इकडच्या शेडमध्ये जी कामं चालू असतात ना, ते कामं पाहत बसते. आता सध्या इकडे गवत वाढलेलं आहे, इथे काही काम नाही म्हणून सध्या गवतच आहे. बघू शकता, असे क्वार्टर बिल्डिंग्स वगैरे आहेत इकडे, वेगळे वेगळे शेड आहेत. हे मस्त फुलाचं झाड आहे एक. तिकडे आतमध्ये निंबाचं झाड आहे. हे अशोकाची झाडं आहेत. खूप सुंदर आहे, हिरवीगार अशी नर्सरी मस्त. सध्या कसं, आताच पावसाळा संपला असल्यामुळे माझ्याकडे जे आरटीचं काम होतं, सागाची रोपे बनवली होती मी, ती आता जिकडे तिकडे देऊन टाकली आहेत. पार्सल झाली ती. त्याच्यामुळे आता सध्या इकडच्या भागामध्ये काही काम नाही आहे. शेडमध्ये सध्या गवतच आहे. आता नोव्हेंबरपासून काम चालू होईल इकडे पण. काम चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कामं इकडचे.
तर सध्या जिकडे कामं चालू आहेत आता, म्हणजे सागजळीची कामं चालू आहेत स्टंपचे दुसऱ्या साईडला नर्सरीच्या, तर आपण आता चला तिकडे जाऊ. तिकडची कामं दाखवते मी तुम्हाला. जिकडे बेडची कामं चालू आहेत ना मुलांनो, तिकडे जाण्याचा हा असा रस्ता आहे. मस्त दाट असं बांबूचं वन आहे आणि बांबूच्या वनामधून ही अशी छोटी पायवाट आहे. स्कूटी गाडी वगैरे जाऊ शकते म्हणा, 4 व्हीलर पण. मस्त थंड हिरवगार वाटते सगळं असं. ह्या रस्त्यानेच आपल्याला तिकडच्या साईडला जायचं आहे. तर मित्रांनो, घरापासून 15 किलोमीटर दूर आल्यानंतर आता आम्ही नर्सरीमध्ये पोहोचली आहे. ते तुम्हाला दाखवते. नर्सरीमध्ये सध्या कोणते कोणते कामं चालू आहेत आणि एका वनरक्षकाला दिवसभराची ड्युटी कशी करावी लागते किंवा कोणते काम करावं लागतात. तर मी आता चालली आहे नर्सरीमध्ये. पूल कसा बनवला आहे मस्त. एक छोटीशी नदी आहे, इथे लाकडाच्या छोट्या छोट्या पायऱ्या बनवल्या आहे. असा मस्त छोटासा लाकडाचा पूल आहे. इकडून थोडीशी नदी, इकडून थोडीशी नदी आहे. तर चला पुलावरून जाऊ. बघू शकता मुलांनो, हे इकडे सागबेड आहेत. त्या सागबेडवर सागाची रोपे लावलेली आहेत आणि उन्हाच्या वेळेस जवळपास 12:30 वाजले आहेत, तर रोपांना पाणी देण्याचं काम चालू आहे. लेडीज पण कामाला आहेत. त्या लेडीज ह्या रोपांमधलं गवत साफ करत आहेत. हे बघा, असे सागाचे रोपांचे असे ओटे बनवलेले असते. हे इकडं मस्त थंडगार स्प्रिंकलर चालू होते रोपांना पाणी देण्यासाठी. मी तुम्हाला दाखवते म्हणून आली आहे इकडे. बघू शकता किती मस्त हिरवगार सगळीकडे. हे पूर्ण सागबेड रोपवाटिका आहे. इकडे सागाचे रोपं लावलेले आहेत बेडवरती आणि हे अशा प्रकारे स्प्रिंकलरनी यांना पाणी देण्याचं काम चालू आहे. पहा मुलांनो, किती मस्त वाटत आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघा, माझ्या अंगावर पाणी आलं स्प्रिंकलरचं. कसं वाटतंय व्ह्यू? परत पाणी आलं एवढा मोठा अंगावर. परत पाणी आलं अंगावर एवढा मोठा. तर फ्रेंड्स, आता दुपारचे 2 वाजले होते. जेवणाची सुट्टी झाली, तर आम्ही सर्वजण डबे घेऊन बसलो आहे आपले आपले. हे मुलं कामाला आहेत नर्सरीमध्ये. मॅडम आम्हाला का बरं कॅमेऱ्यात घेत आहेत असे म्हणत होते. हे इकडे मी आहे, माझा चौकीदार आहे हा रुमालवाला. तर आम्ही सर्वजण बसून सोबत जेवण केलं. इकडे लेडीज पण होत्या, ज्या कामाला होत्या त्या पण जेवण करत आहेत. तर जेवण आटोपल्यानंतर बाया आपापल्या कामाला निघाले आहेत. हे बघा, मी वरतून शूट करत आहे. आता दुपारचे वाजले आहेत 2:30 नाही, 2:45 झाले आहे. थोडा जास्त टाईम झाला आहे. हे इकडचे एवढा एरिया हा पूर्ण गवत काढून साफ केलेला आहे लेडीजनी. हे बघू शकता किती साफसुथरे दिसत आहेत बेड. तिकडे आता शेवटी कोपऱ्यामध्ये जरासं काम आहे गवत काढायचं, तर तिकडे चालू आहेत लेबर. मी हे माझ्या कुटीवरून तुम्हाला दाखवते म्हणून वर चढली आहे.
तर ह्या बघा माझ्या कुटीच्या जे मचान म्हणतात का नाही बांबूची, ते मचान आहे ही. मस्त बांबूपासून बनवली आहे आमच्या लेबर लोकांनी. हे अशी दिसते दुरून हे मचान. छोटे छोटे बांबू खिळ्याच्या सायाने ठोकून अशी एक मस्त झोपडी अशी बनवली आहे उंचावर. हे इकडे आजूबाजूला सगळे त्यांचे डब्बे थैले वगैरे लेबर लोकांचे लटकून आहेत. बसायसाठी आणलेल्या ताडपत्र्या, पोती. हे असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. हे इकडे मजूर चालू आहेत रोजीवाले. हे जे सागाची रोप आहेत ना, ह्या सागाच्या रोपामध्ये वाढलेलं गवत काढायसाठी ते तिकडे दूर चालू आहेत मजूर. बस काही नाही, हेच रोजीवाले सकाळी लावणे, सायंकाळपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्याकडून कामं काढून घेणे, हे जे ड्युटी आहे माझी तरी सध्या. बघू शकता जिकडे तिकडे मजूर कामाला आहे. फक्त उभं राहून त्यांच्याकडे लक्ष देणं सध्या तरी हीच ड्युटी आहे माझी. तुम्हाला जर अजून काही सागबेडबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगते. थांबा झूम करून दाखवते. हे ज्या लेडीज आहेत ना, ह्या लेडीज गवत काढायसाठी माझ्याकडे कामाला आहेत. हे पूर्ण असं एकरभरचा पूर्ण असे प्लॉटच आहेत बेड बनवून, की ज्याच्यावर असे बेडवर हे सागाचे रोपं लावलेले आहेत. असं मस्त आजूबाजूला सगळीकडे हिरवेगार झाड आहेत. मस्त थंडगार वातावरण असतं मुलांना दिवसभर. आमची सुंदरी आहे. बंदर वगैरे आले ना सागाच्या रोपांवर, तर ही बंदरांना वगैरे हाकलून लावते. लहान होती तेव्हापासून बघते मी हिला. मस्त गुबू गुबू पांढरा शुभ्र कुत्र्याचा पिल्लू होता, आता एवढा झालाय हा. बघा हे छोटंसं तलाव आहे, पण हे तलावामध्ये माहिती नाही कशाचं गवत आहे. आता तरी कमीच आहे, पूर्ण तलाव भरून गवत होतं. तर असं वाटतही नव्हतं की इथे तलाव आहे म्हणून. हे पूर्ण गवतच दिसत होतं, जसं इकडे दिसत आहे ना तसं. जनावरं वगैरे येतात इथं पाणी प्यायसाठी, गाई, हरणं. एखाद दिवस हरण जर आले ना पाणी प्यायसाठी तर मी तुम्हाला दाखवेल इथे. असं मस्त हिरवगार, पक्ष्यांचा आवाज येतो सगळीकडून, चिव 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 चिव. चढू ह्या. तर चला आपण ह्या मचांवर चढू आता. ह्या अशा बांबूच्या पायऱ्या बनवून आहेत छोट्या छोट्या. त्या पायऱ्यांनी मी वर चालली आहे. पोहोचली. असं पूर्ण बांबूचं मस्त बनवून आहे. हे इकडं नेट आतरून आहे झोपडीसारखी. छान वाटते, थंडगार. हे माझी बॅग आहे इथे, स्कार्फ. हे मला येता येता मोराचं पीस सापडलं होतं. हे पहा मुलांना, मोराचं पीस मला येता येता भेटलं होतं रस्त्यामध्ये. चला आता थोडंसं ड्युटीबद्दल बोलू, की ड्युटी कशी असते वगैरे. तर तुम्हाला सांगू, माझं रोजचं रुटीन सांगते तुम्हाला. मी सकाळून घरून 9 वाजता निघते. मजुराचा टायमिंग असतो माझा 9 वाजताचा. 9 वाजता मजूर माझे कामावर हजर होतात. त्या टाईमला मी घरून निघते. 10-15 मिनटामध्ये मी नर्सरीमध्ये पोहोचते. तर दिवसभर हे जे रोपवाटिकेमध्ये जे बी सागाच्या बेडवर जे कचरा झाला आहे, गवत आहे, हे सगळे काम मजुरांकडून करून घेते.
सागाच्या रोपाला पाणी देणं, खत देणं, अशा प्रकारची सगळी कामे यांच्याकडून करून घेते. त्यासाठी मी एकटीच नसते, माझ्याकडे चौकीदार पण आहेत. 2-2 चौकीदार असतात दिवसाचे मला मदतीला. ते पण लक्ष ठेवतात, मी पण लक्ष ठेवते. मजुरांची हजेरी घेते, त्यांचा महिन्याला त्यांचा पेमेंट टाकणं, त्यांच्या रोजा लिहून ठेवणं, त्यांच्याकडून काम काढून घेणं. सध्या तरी माझं इतकंच काम आहे. तर तुम्हाला बाकी माझ्या सहकाऱ्यांची ड्युटी कशी आहे सांगायचं झालं तर काही लोक सध्या फील्डवर आहेत, ज्यांच्याकडे की बीट आहे. तर त्या बीटामध्ये काम असं असतं की त्यांना जंगलामध्ये जाऊन पूर्ण जंगलाचं जे साग प्लांटेशन वगैरे आहे त्याचं संरक्षण करायचं असतं त्यांना. कोणी असे लोक झाडं तोडायसाठी वगैरे येतात, त्यांच्यापासून झाडाचं रक्षण करायचं काम असतं. एखादी जंगलामध्ये प्राणी वगैरे मरून पडला असेल तर त्याचा पंचनामा करणं, हे ते सगळ्या गोष्टी ते पण त्यांच्या कामामध्ये येते. काही लोकांकडे फॉरेस्टचे नाके असतात, त्या नाक्यावर पण काही मुलांची जे वनरक्षक आहेत त्यांची ड्युटी लागते. नाक्यावर त्यांना काम हेच असतं की कोणते असे वनउपज वगैरे घेऊन जर कोणत्या गाड्या जात असतील तर त्या गाड्या अडवणं, त्या गाड्यांची नोंद ठेवणं, त्या गाड्यांमध्ये काय आहे याची तपासणी करणं, अशा प्रकारची कामं वनरक्षकाला करावं लागतात. तर काही ठिकाणी मोठे गार्डन, जे प्राणी संग्रहालय वगैरे ते सुद्धा आपल्या हद्दीत आहेत. त्या ठिकाणी सुद्धा वनरक्षकांची नेमणूक केली जाते. एखाद्या गार्डनवर जसे चंद्रपूरला APJ अब्दुल कलाम, तर त्या गार्डनवर सुद्धा वनरक्षक लोक तिकीट फाडण्यासाठी किंवा कोण आपल्याकडे गार्डनमध्ये येतात त्यांची नोंद वगैरे ठेवण्यासाठी आहेत वनरक्षक. असे पण कामं करावं लागतात. वन विभागामध्ये फक्त जंगलाचं रक्षण असंच एक काम नाही आहे. जशी माझ्याकडे नर्सरी आहे तशी काही वनरक्षकांकडे नर्सरी आहे, कोणाकडे नाके आहेत, कोणाकडे बीट आहेत, तर कोणाकडे डेपो आहे. डेपोमध्येही कसे जंगलामध्ये कटाई केलेली झाडं वगैरे असतात, ते झाडं तिथं आणून ठेवतात. मग तिथून लिलाव वगैरे होते, लोक त्यांची खरेदी करतात झाडांची. तिथल्या वनरक्षकांना कामं असते ते लिलावाचे. तोडलेले झाड, जे इमारत वगैरे असतात, फाटे इमारत, ते विक्रीचे. बस सध्या तरी इतकीच काम आहे. कोणाकोणाकडे तरी औषधी वनस्पतीची नर्सरी असते, बीज युनिट, सीड युनिट्स असतात. अलग प्रकारचे बीज गोळा करायचे, त्याच्यावर प्रक्रिया करायची. मग ज्यांच्या नर्सरी आहेत त्या नर्सरीमध्ये ते ज्याची गरज आहे ते गरज असलेले बीज पाठवून द्यायचे. असे सगळे कामं सीड युनिट्सवाल्यांना पण असतात. अशा सगळ्या प्रकारच्या ड्युट्या आहेत फॉरेस्टमध्ये. जेव्हा तुम्ही रुजू व्हाल, जॉईन व्हाल, तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग झाल्यानंतर जिथं पोस्टिंग भेटेल तिथे हळूहळू तुम्हाला समजेलच कसे काम आहेत, काय आहेत. जर आपल्याला समजले नाही तर आपले वरिष्ठ असतातच आपल्याला सहकार्य करायला किंवा कामं समजून सांगायला. तर इतका काही प्रॉब्लेम येत नाही मुलांनो. आणि काही मुलं मला विचारतात की मॅडम ही फॉरेस्टची नोकरी चांगली आहे का? तर तुम्हाला एक मनापासून सांगायचं झालं तर मला तर सध्या वाटते की फॉरेस्टच्या नोकरी एवढी चांगली नोकरी, म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की अशी नोकरी दुसरी नाही आहे. कारण आता आपण समजा ऑफिसमध्येही जॉब करतो म्हटलं तरी दिवसभर तिथे बैठे काम असते, लिखापाळीचे कामं, हे ते. फॉरेस्टमध्ये वनरक्षकाला चांगली फिरायची ड्युटी असते इकडे तिकडे, त्याच्याने आपला थोडा व्यायाम होतो. जे वनरक्षक लोक म्हणजे जे आधी वनरक्षक लोक होते ना, ते आतापर्यंत खूप म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहेत, चांगले आहेत, हेल्थनी वगैरे जास्त बिमार पडत नाहीत, एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात, शुद्ध वातावरणात एकदम चांगला ऑक्सिजन घ्यायला भेटतो त्यांना. मुलांनो, तुम्हाला काही अडचण आली तर परत मला विचारा, मी आहेच. मुलांनो, सायंकाळचे 5 वाजले आता, माझी ड्युटी संपली आहे, तर मी चालली आता घराकडे जाण्यासाठी. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्णपणे पहा. तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी रिप्लाय देईन.